ओम श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, आजच्या भागात आपण शृंगी ऋषी नेमके कोण होते हे बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शृंगी ऋषी या नावाने पूर्वी 2 ऋषी होऊन गेले. पहिले रामायण काळात आणि दुसरे महाभारत काळात. ते दोघेही महान आणि कर्तृत्ववान ऋषी होते. ते दोघेही यज्ञकार्यात निपुण होते आणि पुरोहितही होते. रामायण काळातील शृंगी ऋषी, त्यांना ऋषिशृंग असे देखील म्हणतात. शांता ही भगवान श्रीराम यांची एकुलती एक मोठी बहीण होती. शांताचा विवाह महर्षी विभांडक यांचा मुलगा श्रृंग ऋषीशी झाला होता. एके दिवशी विभांडक नदीत अंघोळ करत असताना नदीतच सकलन झाले. एका हरणाने ते पाणी पिल्याने शृंग ऋषींचा जन्म झाला. एकदा एक ब्राह्मण आपल्या शेतात पीक घेण्यासाठी मदतीसाठी राजा रोमपालाकडे गेला, तेव्हा राजाने त्याच्या विनंतीकडे लक्ष दिले नाही. आपल्या भक्ताच्या अपमानाने संतापलेल्या इंद्रदेवाने पाऊस पडू दिला नाही, त्यामुळे दुष्काळ पडला. तेव्हा राजाने ऋषींना यज्ञ करण्यासाठी बोलवले. यज्ञानंतर जोरदार पाऊस झाला. जनता एवढी आनंद होती की अंगदेशात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते. मग वर्षांनी आणि रोमपाद यांनी आपली दत्तक मुलगी शांताचा हात ऋषींना देण्याचा निर्णय घेतला. राजा दशरथ आणि त्यांच्या 3 राण्यांना मुलगा झाला नाही तर आपला उत्तराधिकारी कोण असेल याची चिंता होती. त्याची चिंता दूर करण्यासाठी वशिष्ठ ऋषी तुमच्या जावयाची अंगठी ऋषींना पुत्रषष्ठी यज्ञ करायला लावण्याचा सल्ला देतात. यामुळे मुलगा होईल. दशरथाने आपल्या मंत्री सुमंताच्या सांगण्यावरून पुत्रगोष्ठी यज्ञासाठी महान ऋषींना बोलवले. या यज्ञात दशरथाने ऋषींना शृंगी देखील म्हटले आहे. अंगठी ऋषी एक सद्गुणी आत्मा होते आणि त्यांनी जिथे पाय ठेवला तेथे कीर्ती होती. सुमंत रंगाला मुख्य ऋत्विक बनण्यास सांगतो. दशरथ यांनी कार्यक्रम आयोजित करण्याचे आदेश दिले. प्रथम शृंगी ऋषींनी यज्ञ करण्यास नकार दिला, परंतु नंतर शांताच्या आग्रहाखातर शृंग ऋषींनी राजा दशरथासाठी पुत्रषष्ठी यज्ञ करण्यास तयार केले. या यज्ञाच्या नैवेद्यात पुत्रषष्ठी यज्ञ करणाऱ्याचे आयुष्यभराचे पुण्य नष्ट होते असे म्हणतात. या सत्कर्माच्या बदल्यात राजा दशरथ यांना पुत्रप्राप्ती झाली. राजा दशरथने यज्ञ करण्याच्या बदल्यात ऋषींच्या अंगठीला पुष्कळ पैसा दिला. त्यामुळे ऋषींचा मुलगा आणि मुलगी यांना आधार मिळाला आणि यज्ञातून मिळालेल्या खीरपासून राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांचा जन्म झाला. पुण्य मिळवण्यासाठी ऋषी शृंगी वनात गेले आणि तपश्चर्या करू लागले. असे मानले जाते की शृंग ऋषी आणि शांता यांचा वंश पुढे सेंगर राजदूत झाला. सेंगर राजपूत यांना शृंगवंशी राजपूत म्हणतात. महाभारत काळातील शृंगी ऋषी पांडवांच्या स्वर्गारोहणानंतर अभिमन्यूचा मुलगा परीक्षित याने राज्य केले. त्यांच्या राज्यात प्रत्येकजण सुखी आणि संपन्न होता. एकदा राजा परीक्षित शिकार करताना खूप दूर गेला. परीक्षिताने पक्ष्यांच्या शोधात बरीच भटकंती केली, पण भक्ष्य कुठेच सापडला नाही. शेवटी त्यांची तहान शमवण्यासाठी भटकतच ते शमीक ऋषींच्या आश्रमात येऊन पोचतात. तिथे त्यांना ऋषी समाधीत लीन झालेले दिसतात. राजाने ऋषींना सांगितले की त्याला तहान लागली आहे आणि पाण्याची गरज आहे, परंतु ऋषी समाधीत होते. राजा परीक्षिताने ऋषींना अनेक वेळा पाणी मागितले, पण ऋषींनी प्रतिसाद दिला नाही. त्यावेळी कलियुग राजाच्या मुकुटात बसला होता. राजा रागवला आणि त्याला मारण्यासाठी त्यांच्या धनुष्यावर बाण टाकला, पण त्याच्या संस्कारामुळे त्यांना ऋषींना मारण्यापासून स्वतःला आवरले. मग महर्षी शमीकांच्या गळ्यात पडलेला एक मेलेला साप त्यांनी घातला
आणि तेथून निघून गेला. शमीक ऋषींचा किशोर पुत्र शृंगी नदीत स्नान करीत होता. राजा परीक्षिताने आपल्या वडिलांच्या गळ्यात साप कसा ठेवला हे त्याच्या साथीदारांनी त्याला सांगितले. शृंगीने क्रोधित होऊन अंजुलीला नदीचे पाणी भरले आणि राजाला शाप दिला की आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाचा नाग राजाला दंश करेल आणि त्याचा मृत्यू होईल. नंतर शमीक ऋषींची समाधी उघडल्यावर त्यांनी विचारले की हा साप कोठून आला. तेव्हा त्याचा मुलगा शृंगी त्याला संपूर्ण गोष्ट सांगतो. हे ऐकून शृंगी ऋषी आपल्या मुलाला म्हणतात की वत्सा, तू नकळत त्याला शिक्षा केलीस. एका छोट्याशा चुकीसाठी तू इतका भयंकर शाप दिलास. तो राजा वैदिक ऋषीचे रक्षण करणारा आणि आर्य धर्माचे व प्रजेचे रक्षण करणारा आहे. त्याच्या मृत्यूमुळे राज्यात अत्याचार आणि अनैतिकता वाढेल आणि घोर पापाला तुही जबाबदारी राहील. शापामुळे राजा परीक्षित 7व्या दिवशी सर्पदंशाने मरण पावला. जेव्हा त्याचा मुलगा जन्म याला राजा परीक्षितांच्या मृत्यूचे कारण कळाले, तेव्हा त्याने सर्प प्रजातीचा समूळ नाश करण्याचा यज्ञ करण्याचा संकल्प केला. जन्मयच्या यज्ञामुळे सर्व सर्प यज्ञाच्या शक्तीने एक एक करून ओढले जात होते आणि त्यात जळून खाक होत होते. कद्रू आणि कश्यप यांचा मुलगा वासुकीची बहीण देवी मनसा हिचा जन्म सापांच्या रक्षणासाठी झाला. बहुतेक ठिकाणी मनसा देवीच्या पतीचे नाव ऋषी जरत्करू आणि त्याच्या मुलाचे नाव अस्तिक असे नमूद केले आहे, ज्याने आपल्या आईच्या कृपेने जन्मयच्या यज्ञातून सापांचे रक्षण केले. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.